आपकी अदालतमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर आरोप आहे की हे सुडाचं राजकारण करतात. माझ्यासारखा निष्पाप चेहरा आणि सुडाचे राजकारण. जी. नितीश कुमारांनी तुम्हाला त्रास दिला, हर्ट केलं, अपमान केला आणि तुम्ही मनातल्या मनात गाठ बांधली. तुम्ही 2020 बद्दल बोलताय, निवडणुकाबद्दल. तर 2020 मध्ये बिहार विधानसभेची ती निवडणूक होती आणि मी बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट असा मॅनिफेस्टो तयार केला होता, ज्यात बिहारच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सापडेल. बिहारचा महसूल कसा वाढेल, बिहारमध्ये रिलिजियस टुरिझमचे प्रमोशन तुम्ही कसे करू शकता, ॲग्रो प्रो राज्य आहे आमचे, मग शेतकऱ्यांच्या समस्या कशा प्रकार सोडवायच्या, तिथेच आपण प्रोसेसिंग युनिट लावून तिथले उत्पादन आपण कसे देश विदेशात पसरू आणि शकतो, हे नितीश सर्व. कुमारच्या पक्षाला खाली सरकवून 43 वर अडकवणार. तुम्ही ती निवडणूक पूर्णपणे नितीश कुमारांच्या विरोधात नाही, लढलात. त्यांच्या विरोधात नाही लढलो. माझा बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट हा माझा मत होता की सरकारी एजेंडेचा भाग आम्ही कसं बनवू, पण युतीमध्ये यावर काही एकमत झाले नाही. पण 2च पर्याय होते. एक तर मी अल्टरनेटिव्ह अलायन्समध्ये जाणे, विच वॉज विथ राजद, काँग्रेस आणि इतर. पण मोदीजीचा हनुमान आहे, हेही शक्य नव्हते, तर त्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हतं. तर तेव्हा पक्षाने हा निर्णय घेतला की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आणि आम्ही प्रामाणिकपणे ती निवडून येण्यासाठी ती निवडणूक लढवली. जिंकलो नाही, हो, पण नुकसान झालं. तुमचे तर कमीच झाले नुकसान. लोक म्हणतात की नितीशजींचं घर जळून फक्त तमाशा बघत बसला होता हा चिराग. अजिबात नाही. अजिबात नाही. मी त्यांच्यापैकी नाही जो त्यांच्या दुःखात मी सुख मानतो. मी स्वतःच्या अचीव्हमेंट्सबद्दल प्राउड फील करतो, पण दुसऱ्यांना दुःखी पाहून स्वतः जलसा करत नाही बघा, मी. हे आणखी कोणी नाही, तुमचे काका पशुपती पारस. आज विचारून बघा त्यांना काय म्हणतात ते. आता आता तर परिस्थिती बदलली आहे, परंतु त्यावेळेला चिरागने असं मला म्हटला होता की नितीश कुमारला राजकारणातून मला पूर्णपणे संपवायचं आहे. अजिबात नाही. मी नेहमी पदाच्या, दर्जाच्या, अनुभवाचा आदर करणारा माणूस आहे. आणि आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. मी अजून त्या पातळीवर पोहोचलो नाही, जिथून मी राजकारणी धुरंधरांबद्दल मी अशी काही भावना ठेवू शकतो किंवा अशा प्रकार सूड घेऊ शकतो, जसं तुम्ही म्हटलं, अशी माझी परिस्थिती नाही. माझे मुख्यमंत्री हे गेली 20 वर्षापासून माझे प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. अशात मी केवळ एक प्रयत्न केला होता माझ्या पक्षाला समोर घेण्यासाठी. निवडणूक लढून आपल्या पार्टीचे विधायकांना पुढे नेण्याची, जे त्यावेळी नाही होऊ शकलं, पण ही हे गोष्ट विचार खरी करून आहे का त्यांना की हरवायचं. तुम्ही तुमच्या काकांना असं म्हटलं होतात की तुम्ही गप्प बसा, तुमच्या रक्तामध्ये आणि माझ्या रक्तामध्ये फरक आहे? देवा! बरं, एकदा माझी इच्छा आहे, जेव्हा आम्ही न्यायालयात उभे आहातच, तर तुम्ही एकदा तरी वकीलची भूमिका सोडून माझे साक्षीदार बनून जा. कारण तुमच्यापेक्षा अधिक चांगलं मला कोण ओळखतं? तुम्ही मला नॉट सेइंग की तुम्ही वयाने खूप मोठे आहात, पण तुम्ही मला लहानपणापासून पाहिलंय. तुम्हाला असं वाटतं, तुम्ही माझ्या आईला ओळखता, माझ्या वडिलांना पण तुम्ही ओळखत होता. तुम्हाला वाटतं माझ्यात असे संस्कार असतील की मी आपल्या मोठ्यांशी उद्धटपणे वागेन. मला माहीत आहे, रागाच्या भरात ते मला खूप काही वाईट बोलले आणि आज नक्कीच त्यांना पश्चाताप होत असेल, कारण त्या गोष्टी खऱ्या नव्हत्याच. माझ्यासाठी वडिलांनंतर तेच माझे वडील होते. तुम्हाला माहिती आहे, मी जशा कुटुंबातून येतो, तिथे आम्ही काका-काकू पण नाही, मजले पापा, छोटे पापा, मजली मम्मी, छोटी मम्मी, बडे पापा असेच म्हणतो. तर अशात माझ्या वडिलांनंतर तेच माझे वडील होते. तर त्यांच्यासाठी असे शब्दांचा प्रयोग करणं, बरं, ते रागावले होते, नाराज होते, पण मला वाईट एका गोष्टीचं वाटते, जर मी त्यांचा सख्खा मुलगा असतो. एक सांगा रजत सर, जर मी त्यांचा सख्खा मुलगा असतो, तरी त्यांनी माझ्यासोबत असंच केले असते? जर ते माझ्यावर रागावले होते, तर एकदा मला बसून माझा कान धरला होता, 2 थोबाडीत मारला असत्या, मला ओरले असते, समजावून सांगितलं असतं, एकदा तर मला सांगू शकले असते, की मला एक त्रास आहे. पण गोष्ट अशी आहे, की त्यांनी कधीच मला त्यांचा मोठा मुलगा मानलं नाही. एकदा जर मनापासून मला आपला मुलगा समजलं असतं, तर हे सगळं झालंच नसतं. चिराग, जे माझे तुमच्या वडील रामविलास पासवान यांशी संबंध होते, जे तुमच्याबरोबर संबंध आहेत, ते बघता मला हा प्रश्न विचारणं खूप कठीण जातंय. पण माझं हे काम आहे. प्रिन्स, त्यांनी हे सांगितलं की माझ्या वडिलांचा अपमान झाला, म्हणून आम्ही पक्ष फोडला आणि परिवारापासून दूर झालो. ही वॉज लाइक माय किड ब्रदर. म्हणजे तो माझा भाऊ नाही, माझ्या मुलासारखा होता. तुम्ही आता सुद्धा जाऊन बघा, केंद्रीय विद्यालय गोल मार्केट जवळ जी यांची शाळा आहे, तिथं त्याच्या रिपोर्ट कार्डावर माझी सही असायची. त्याच्या पीटीएमला मी जायचो. त्याला माझ्या मुलासारखं पाहायचो, बायो शिकवायचो, गणित शिकवायचो, इंग्रजी शिकवायचो, त्याची ग्रूमिंग करायचो.
अशात आज या पद्धतीने मला त्रास नाही तो माझ्याबद्दल काय बोलत आहे. मला त्रास आहे तो माझ्या आईविषयी बोलत आहे. जी त्याच्यासाठी बडी मम्मी, बडी मम्मी, बडी मम्मी असा बोलायचा. आज राजकारणी द्वेष इतका वाढलाय, की तुम्ही तिचं नाव घेत आहे आणि ते सुद्धा चुकीचं नाव. माझी आई तुम्हालाही माहीत आहे ती सरदारनी आहे, पंजाबी आहे आणि पंजाबमध्ये कधीच असे आडनाव शर्मा असे ते ठेवत नाही. तो त्यांचे चुकीचे नाव घेत आहे. रीना शर्मा पासवान म्हणतो. ती कौर आहे. तिथे कौर, सिंग, सरदारात या अशा प्रकारे संबोधन केले जातात. रीना शर्मा पासवान असे त्यांचे नाव घेऊन तो बोलू लागला. मला नाही वाटतं, की कोणतीही गोष्ट इतकी वाईट ठरली असेल, की जिथे तुम्ही नात्यांची मर्यादा अशा प्रकारे ओलांडता. बघा, तुम्ही ज्यांना मोठे बाबा म्हणत होतात, ते जर नाराज होते, काहीतरी करत होते, तर तुम्ही त्यांच्याकडे जायचं होतं. त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवायचा होतात ना. तर ही मिसिंग लिंक आहे. मी गेलो होतो तेव्हा मला टायफॉईड झाला होता. मला पण बातम्यांमधून हे सगळं झाल्याचं कळलं. ती 13 जूनची रात्री होती रजत सर. 13 जून 2021 ची रात्री. मला बातम्यांच्या माध्यमातून कळले, की असा-असा पक्ष आणि कुटुंबात फूट पडली आहे. अँड नेक्स्ट मॉर्निंग 14 जूनला सकाळी अँड हे व्हिज्युअल्स YouTubeवर पण पाहायला मिळतील आणि तुमच्या आर्चिव्हजमध्ये पण असतील. मी आजारी होतो आणि चालत होतो. टायफॉईड झाला होता. हाताला कॅन्ड्युला होता. ड्रिप सुरू होते आणि मी गेलो त्यांच्या घरी. आणि जवळ-जवळ 1.5 तास घराच्या बाहेर आणि कोणते घर? जे माझेच होते. ज्या अंगणात मी खेळलो, वाढलो, हक्काने जायचं, दार उघडायचं, जेवलो, झोपलो, बसलो. आज त्याच घराची दारे माझ्यासाठी बंद झाली. मी 1.5 तास त्या तापात घराच्या बाहेर मी गाडीत बसून होतो. 1.5 तासानंतर जेव्हा दार उघडले, मी आत गेलो, तेव्हा पहिली व्यक्ती जी मला दिसली ती मधली आई म्हणजे काकू. ती माझ्यासमोर आली. मी त्यांच्या पाया पडतो. त्या 2 पावले मागे सरकतात आणि म्हणतात, "तुझ्याबरोबर योग्य तेच होत आहे." कोणती आई आपल्या मुलाला अशा प्रकारे शाप देऊ शकते, की तुझ्याबरोबर जे घडत आहे ते चांगले आहे? मी तर त्या दिवशी माझे सर्वस्व द्यायला गेलो होतो. मला फक्त एवढेच हवे होते, की तुम्ही कुटुंब आणि पक्ष असा तोडू नका. बाबांनी मोठ्या मेहनतीने आपले रक्त आटवून या पक्षाला उभे केले आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी सगळे काही द्यायला तयार आहे. मी तर लहान म्हणूनच गेलो होतो. पण तेव्हाही त्यांनी माझ्या तोंडावर दार बंद केली. रामविलास पासवानांना कुटुंब आणि पक्ष नेहमी एकत्रच हवा होता आणि त्यासाठी त्यांनी त्याचं आयुष्यही वेचले. आणि त्यांच्या निधनानंतर ही भूमिका माझ्या काकांना देखील करायला हवी होती. बाबांनंतर ही त्यांची आम्हा बिहारी लोकांमध्ये कुटुंबातील मोठेच कोणतेही निर्णय घेतात. अशात तर त्यांच्या जागी काकांनाच ही जबाबदारी घ्यायची होती, की कुटुंब आणि पक्ष एकत्र ठेवण्याची त्यांची जबाबदारी होती. पण मला या असं वाटतंय. सगळ्या दरम्यान तुमच्या आईने काही प्रयत्न केला नाही का? सर दिस वॉज इवन मोर हर्टफुल. जास्त त्रास तर याच गोष्टीचा झाला, की माझी आई, जिच्याकडे मी नेहमी तक्रार करत असते, की तुझा माझ्यावर कमी प्रेम आहे. तुझ्या दिरांवर, पुतण्यावर त्यांच्यावर तू जास्त इन्व्हेस्ट करत आहेस का? मला या गोष्टीचं वाईट वाटत असे. माझे काका आईसाठी तिच्या मुलासारखेच होते. एकही दिवस जायचा नाही जेव्हा ते भाभी, भाभी, भाभी करत घरात यायचे. आणि आज तीच भाभी चिरागची आई झाली. त्यांच्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये चिरागची आई, चिरागची आई, चिरागची आई. म्हणजे कशी काय नाती बदलतात एका दिवसात? ज्या बाईने अनेक वर्ष, दशके तुमच्यावर मुलासारखे प्रेम केले, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला सांभाळून घेतले. आज 44 वर्ष झाली. बाबा जर असते तर 45 वर्ष झाली असती यांच्या लग्नाला. म्हणजे गेली 44-45 वर्ष तिने एक आई बनूनच माझ्या काकांना सांभाळून घेतले, त्यांच्या कुटुंबाला सांभाळून घेतले आणि आज जेव्हा ती तुम्हाला फोन करत होती, ती पूर्ण रात्र ती बाई झोपू शकली नाही, 1 मिनिटही नाही. रात्रभर फोन करत होती ती, की "पारस 1 मिनिटासाठी ये, 1 मिनिटासाठी ये. आपण बसून बोलू आणि सगळे व्यवस्थित करू." बसून बोलून प्रत्येक गोष्टीचे निवारण होते. पण ते आलेच नाहीत आणि तीच भाभी आता चिरागची आई झाली आहे. मी फोटोत पाहिले तुम्हाला घर रिकामे करावे लागले, जिथे रामविलास पासवान अनेक वर्ष राहून गेलेत. म्हणजे त्या घराशिवाय माझ्या दुसऱ्या कोणत्याच आठवणीत नाहीयेत. 82चा जन्म आहे माझा. 89 मध्ये मी त्या घरात राहायला गेलो आणि 7-8 वर्षांचा असेन मी आणि तर त्याच्या आधीचं कोणालाच किती आठवतंय. त्यामुळे सगळ्या आठवणी माझ्या त्याच घराशी जोडलेल्या आहेत आणि मी 34 वर्ष त्या घरात काढले मग मी. ज्यांचे तुम्ही हनुमान म्हणवता त्यांनी काही मदत नाही केली? आय डोंट नो. मी मदतीची अपेक्षा ही दुसऱ्यांकडून रजतजी कशी आणि का ठेवू? कारण जेव्हा सगळे म्हणत माझेच होते, मोठा हनुमान म्हणवता स्वतःला. माझे हं? माझे लोकच माझ्याबरोबर नव्हते ना त्यावेळी.
दुसऱ्यांकडून अपेक्षा तेव्हा ठेवली असती जेव्हा माझे लोक माझ्याबरोबर असते आणि मी सगळ्यांना ओरडून सांगू शकलो असतो की माझी माणसे माझ्याबरोबर आहेत, तर दुनियेची कोणतीही ताकद माझ्या पक्षाला, माझ्या कुटुंबाला तोडू शकत नाही. कोणतीच ताकद नाही. धोका धोका मला घरच्यांनीच दिलंय. माझेच रक्त माझ्यासोबत असतं, माझा सक्का भाऊ, माझे बाबांसारखे माझे काका माझ्यासोबत असते, तर मला दुसऱ्यांशी काय अपेक्षा ठेवायची होती? बट हॅव्हिंग सेड इट ऑल, मला वाटतं गंगामधून खूप पाणी वाहून गेलं या सर्व गोष्टीमुळे. मी हे सगळं सोडलंय आणि ते आता खूप दूर निघून गेले आहेत. चिराग, या वादळात सगळं उडून गेलं. हातून घर गेलं. पण हा चिराग विझला नाहीये. वादळाने सगळे उडवून लावले तरी चिराग नाही विझला. हे पक्ष गेला, पक्ष चिन्ह गेले. मग कसं तुम्ही हा पक्ष उभा केलात परत? बाबांनी मला कधीच ते ही नेव्हर ॲक्चुअली टॉट मी पॉलिटिकली काय करावं किंवा करू नये. पण अनेकदा म्हणत असतं की जीवनात कधी काही समजत नाही आहे. समोर अंधार दिसत असेल, क्लॅरिटी ऑफ थॉट्स नसेल, कन्फ्युजन असेल, विपरीत वेळ असेल, डिफिकल्ट टाइम्स असेल, तेव्हा लोकांमध्ये जायचं. त्यांच्यामध्ये जायचं तर तुला आपोआप रस्ता सापडेल. दिस इज एक्झॅक्टली आय डिड. 13 जूनला हे सगळं झालं. 5 जुलैला बाबांचा वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवशी आय स्टार्टेड दिस आशीर्वाद यात्रा. हाजीपूरवरून याची सुरुवात झाली आणि ही 1.5-2 वर्ष सतत ही यात्रा सुरू होती. अँड हिअर आय एम. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण? हां. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, जेव्हा तुमचा संकटाचा काळ होता आणि तुमची पार्टी पूर्णपणे तुटली होती, खरं आहे का की तुमचे मित्र तेजस्वी यादव यांनी त्यांची पार्टी आरजेडी मध्ये तुम्हाला येण्याचा प्रस्ताव केला होता? असा कोणताही प्रस्ताव कधी माझ्याकडे आला नाही आणि भविष्यात अशा प्रस्तावाची येण्याची शक्यता देखील नाही. माझा स्वतःचा पक्ष आहे. आम्ही युतीत राहू, आम्ही कणखर राहू, पण दुसऱ्या कोणत्याही पक्षात मर्ज होणार नाही. संकट समयी तुमच्या शेजारणी सोनिया गांधी यांचा पण काही मेसेज नाही आला? बरं, मी विचार करतो आता. नाही. नाही. भविष्यामध्ये अशी काही संभावना आहे का की तुम्ही राहुल गांधींसोबत जाल वगैरे? बरं, म्हणतात ना की यू शुड नेव्हर से नेव्हर. बट आय थिंक दिस इज वन थिंग आय कॅन श्युअरली से नेव्हर. मग तुमच्या युतीची यावेळी किती जागा येतील? बिहारची जर तुम्ही गोष्ट करत असाल तर आत्मविश्वासाने म्हणतो की आम्ही 40 पैकी 40. आता मी सांगतोय काय कारण आहे माझ्या या विश्वासाचे. 2019च्या निवडणुका आम्ही 3 पक्ष मिळून लढलो. भारतीय जनता पक्ष, लोकदल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्ष. आम्ही फक्त 3 पक्ष होत्या. आम्ही 40 पैकी 39 आम्ही जिंकल्या. 2 अजून मजबूत पक्ष जे 2019 साली विरोधी पक्षात होते, आदरणीय जीतनराम मांझीजीचे पक्ष, आदरणीय उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष. हे 2 पक्ष आजच्या तारखेत आमच्या युतीमध्ये सामील झाले आहेत. म्हणजे 19च्या पेक्षा जास्त ताकद आमच्या युतीमध्ये 2024 मध्ये वाढली आहेत. म्हणून माझा विश्वास देखील वाढला आहे की जी एक सीट आम्ही मागच्या वेळेस गमावली होती किशनगंजची, ती देखील आम्ही जिंकू आणि 40 पैकी 40 जागा जिंकून 400 पार जागांमध्ये बिहारचे योगदान राहील.